हरे कृष्ण। गीता सुगीता कर्तव्या किमने शास्त्र विस्तरे या स्वयं पद्मनाभस्य मुख पद्म द्विनिर्सुतः। प्रिय भक्तांनो, श्रीमद भगवद्गीता पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण यांनी सांगितल्यामुळे एखाद्याने इतर कोणतेही वैदिक साहित्य वाचण्याची गरज नाही। व्यक्तीने लक्षपूर्वक आणि नियमितपणे श्रीमद भगवद्गीतेचे श्रवण व अध्ययन करणे आवश्यक आहे। अहो, वर्तमान युगामध्ये लोक भौतिक कार्यामध्ये एवढे व्यस्त झालेले आहेत की त्यांना संपूर्ण वैदिक साहित्याचे वाचन करणे शक्यच नाहीये। आणि गीता महात्म्यामध्ये सांगितले की याची गरजही नाहीये। श्रीमद भगवद्गीता हा एकच ग्रंथ पुरेसा आहे। का बरे? का तर ते संपूर्ण वैदिक ज्ञानाचे सार आहे आणि स्वतः पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण यांनी सांगितलेली भगवद्गीता भगवंतांनी गायलेलं गीत आहे। म्हणून तर आपले संत सांगतायत, गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे। गीता भागवत करीती श्रवण, याचं जे आहे ते श्रवण कीर्तन अध्ययन केलं पाहिजे। नियमितपणे भगवंतांचं चिंतन केलं पाहिजे, स्मरण केलं पाहिजे। आणि आज तर एक विशेष दिवस आहे, आज आहे जया एकादशी। आणि एकादशीच्या दिवशी आपण जास्तीत जास्त उपवास, भगवंतांच्या जवळ आपण वास केला पाहिजे। आणि भगवंतांच्या जवळ आपण वास कशा प्रकारे करू शकतो? गीता भागवत करीती श्रवण, गीता भागवताचं श्रवण करून भगवंतांच्या नामाचा जप करून आपण भगवंतांच्या निकट, भगवंतांच्या जवळ आपण वास करू शकतो। आजच्या या पवित्र दिवशी जास्तीत जास्त श्रीमद भगवद्गीतेचे अध्ययन करा, जास्तीत जास्त भागवताचं अध्ययन करा, जास्तीत जास्त भगवंतांच्या नामाचा जप करा। सर्व पापातून तर मुक्त होणारच, परंतु याच्यापेक्षाही महत्वपूर्ण काय आहे की आजच्या दिवशी जर करता आपण हे केलं तर भगवंतांची भरभरून कृपा आपल्याला प्राप्त होईल। हरे कृष्ण।